लाडकी बहीण योजना या योजनेचा एक महत्त्वाचा GR आलेला आहे. त्या GRमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर KYC कंप्लीट नाही केली तर तुमचा जो हप्ता आहे तो बंद पडणार आहे. हे पाहू शकता तुम्ही, हा GR आपल्याकडे आलेला आहे, आपण बघणार आहोत वाचून. तर 18 सप्टेंबर रोजी हा GR जो आहे शासनाने जाहीर केलेला आहे. आणि या GRमध्ये काय लिहिलेलं आहे काय नाही हे आपण आता पाहणार आहोत. कशाप्रकारे तुम्हाला KYC कंप्लीट करायची ते पण या व्हिडिओमध्ये खाली त्याने दिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत अशा प्रकारचा हा GR इथे शासनाने दिलेला आहे. तर तुम्हाला कशाप्रकारे KYC कंप्लीट करायची आहे ते तर मी तुम्हाला खाली सांगणारच आहे. त्यानंतर हे पाहूयात आपण इथं प्रस्तावनामध्ये यांनी काय लिहिलेलं आहे. तर यांनी प्रस्तावनामध्ये सांगितलेलं आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणाला सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. तर सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, यालाच आपण DBT सुद्धा म्हणतो, आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार, आर्थिक आणि इतर अनुदाने, लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार आधी प्रमाण करेल असे नमूद केले आहे. म्हणजे तुमच्याकडं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. आधार कार्ड घेऊन जायचं आणि KYC कंप्लीट करायची, किंवा तुम्ही फोनवर पण करू शकता. तर खाली लिहिलेलं आहे, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांनी KYC करायचे आहे. आता बघा, जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांनी KYC कंप्लीट म्हणजे दरवर्षी तुम्हाला कंप्लीट करायची आहे जून महिन्यात. तर बाल विकास विभागाची सब AUA सब KUA म्हणून UIDAIने नियुक्त केली आहे. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. आता KYC मधून तुमचं जे आधार व्हेरिफिकेशन केलं जाईल, त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर KYCची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांचे, आता हे झालं एक पेजवर त्यांनी असं सांगितलेलं आहे की KYC कंप्लीट करायची आहे. त्यासाठी आम्ही खाली लिंक दिलेली आहे. असे 4 पेजेस आहेत त्यांचे. तर 4 पेजेसवर काय लिहिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. एक मिनिट, क्लिअर करतो मी जरा. तर तुम्हाला हे दुसरं पेज आहे, तर हे थोडं खोडून घेतो मी, 1 मिनिट. त्यासाठी आधी तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यापुढे आपण बघणार आहोत KYC कशी कंप्लीट करायची आहे ते पण. तर या दुसऱ्या पेजवर जे आहे त्यांनी काय दिलेलं आहे माहिती का? तर दुसऱ्या पेजवर पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचाराधानी होती. म्हणजे त्यांनी KYC मधून ते आधार व्हेरिफिकेशन करणार आहेत. तर खाली बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याचा शासनाचा निर्णय आहे. त्यानंतर खाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे. या वेब पोर्टलवरून सदरची KYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात KYC बाबत कार्यवाहीची माहितीची ही फ्लोचार्टमध्ये, म्हणजे खाली त्यांनी एक असा फ्लोचार्ट दिलेला आहे, त्या माध्यमातून तुम्हाला कसं स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे सगळं. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकानुसार 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणजे विषय काय, आता तुम्हाला
2 महिन्याच्या आत हे परिपत्रक हे जे आहे EKYC कंप्लीट करायचे आहे. सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांना आधार ऑथेंटिकेशन केलं नाही त्याच्या कारवाईसाठी पात्र राहतील किंवा याची कृपया नोंद घ्यावी. म्हणजे ज्यांनी EKYC कंप्लीट केलं नाही ते लोक यासाठी पात्र राहणार नाहीत. ज्यांनी कंप्लीट केली तेच लोक EKYC कंप्लीट केली तेच लोक यासाठी पात्र राहतील. तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी EKYC करणे बंधनकारक राहील. म्हणजे दरवर्षी करायची ही तुम्हाला, यावर्षीच नाही करायची, दरवर्षी करायची आणि जून महिन्यापासून 2 महिन्याच्या आत या कालावधीमध्ये ही EKYC तुम्हाला कंप्लीट करायची आहे. त्यानंतर खाली तुम्ही इथं पाहू शकता सदर शासन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून याचा संकेतांक म्हणजे त्यांचा जे हेल्पलाईन नंबर आहे तो असा आहे, इथं तुम्हाला दिलेला आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार. आता हे तुम्हाला अशा प्रकारचा आहे GR दिलेला आहे. त्यानंतर आपण 3 नंबरच्या पेजवर काय आहे ते पाहूयात. तर तिसऱ्या पेजवर आपण पाहूयात. इथं तुम्हाला काही नाही आहे, इथं तुम्हाला काहीच त्यांनी फक्त यांची माहिती दिलेली आहे. तर 1 मिनिट मी जरा इरेज करून घेतो याला. आणि 4थ्या पेजवर जे आहे तो फ्लो चार्ट आहे, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे त्याची प्रोसेस स्टेप बाय स्टेप त्यांनी सांगितलेली आहे. तर चला आपण 4थ्या पेजवर आता पाहूयात कशा प्रकारे त्यांनी फ्लो चार्टमध्ये सांगितलेलं आहे. तर हे आहे पेज नंबर 4, GRचं पेज नंबर 4. यावर त्यांनी काय लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता. इथं झूम करतो. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात EKYC बाबत करावयाच्या कारवाईबाबत माहितीचा फ्लो चार्ट आहे. तर लाभार्थ्यांनी या वेबसाईटवर जायचं आहे आणि या वेबसाईटवर जाऊन मुख्य पृष्ठातील EKYC बॅनरवर क्लिक करायचं आहे. म्हणजे तर त्यांनी एक बॅनर दिलेला आहे EKYCचं, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर EKYC फॉर्म उघडेल. लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅप्चा तिथं तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरणाची संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या फोनवर एक OTP येईल आणि त्यानंतर आपण EKYC या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल. म्हणजे जर तुमच्या आधीच झालेलं असेल तर तुम्हाला इथं काय येईल, EKYC आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल तुमच्या फोनवर. अशा प्रकारे जर हा लिहिलेला आहे. आणि जर तुमची EKYC कंप्लीट झालेली नसेल तर तुम्हाला आधार क्रमांक तपासला मंजूर यादीत आहे की नाही असं तपासलं जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आधी तपासलं जाईल या यादीमध्ये आहे का नाही. जर नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नसेल असा संदेश तुम्हाला तिथं प्राप्त होईल. आणि जर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे जर तुमचा असेल तर. त्यानंतर यानंतर लाभार्थ्यांना EKYC पृष्ठावर वरील आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅप्चा करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईल प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करायची आहे. यानंतर लाभार्थ्याने काय करायचं आहे, जात प्रवर्ग पर्याय निवडावा. तिथं तुम्हाला जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर खालील प्रमाणित डिक्लेरेशन कराव्यात. म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही असं तुम्हाला तिथं होय किंवा नाही टिक करायचं आहे.
त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, होय किंवा नाही यावर क्लिक करायचं आहे. नंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सक्सेस, तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल. तर याचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे बनवणार आहोत की कशा प्रकारे तुम्हाला लिंकवर जायचं आहे आणि तो व्हिडिओ कसा कंप्लीट करायचा आहे. त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि त्यानंतर आपण जो पुढचा व्हिडिओ KYCचा कशा प्रकारे कंप्लीट करायचे ते बघणार आहोत. तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा.